आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत खमंग भगर आणि साबुदाण्याचे उपवासाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप भगर घेतलेले आहे. भगर एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यायची. तर हे पहा असं भरपूर सारं पाणी घालायचं आणि हाताने चोळून 3 वेळा भगर चांगली धुवून घ्यायची. तर भगर मी 3 वेळा चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं. 1 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आणि लगेच आता साबुदाणा सुद्धा आपण भिजत घालूया. इथं मी अर्धा कप भगरीसाठी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा सुद्धा आपल्याला 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे. 2 वेळा धुवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये परत पाणी घालून साबुदाणा सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर हे पहा मी 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतलेला आहे आणि आता परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा बुडून पाव इंच वरती येईल इतपत पाणी घालायचं म्हणजे मस्त साबुदाणा भिजतो. तर हे पहा मी साबुदाणा सुद्धा भिजत ठेवलेला आहे. झाकण ठेवायचं आणि रात्रभर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. तर पहा मी रात्रभर साबुदाणा आणि भगर भिजवून घेतलेले आहे आणि मस्त असा मऊ साबुदाणा भिजलेला आहे. भगर सुद्धा छान अशी भिजलेली आहे. लगेच आपल्याला मिक्सरला आता हे बारीक करून घ्यायचं आहे. पण अगोदर आपण पाणी गरम करायला ठेवूया म्हणजे तोपर्यंत पाणी सुद्धा गरम होईल. तर त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6 कप पाणी गरम करायला ठेवायचं. कप नसेल तर तुम्ही ज्या वाटीने साबुदाणा आणि भगर मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी गरम करायला ठेवायचं. अर्धा कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा त्याच्यासाठी अगोदर बरोबर 6 कप पाणी गरम करायला ठेवायचं. किंवा तुम्ही वाटीने मोजून घेतलं असलं तर 6 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं. तर हे पहा मी कढईमध्ये 6 कप पाणी काढून घेतलं आहे आणि आता पाणी चांगलं गरम होतंय तोपर्यंत भगर आणि साबुदाणा वाटून घेऊया. वाटून घेण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भिजवून घेतलेली सगळी भगर काढून घ्यायची. भगर थोडीशी त्यामुळे मी सगळी एकदमच काढून घेतली आहे. हे पहा मी सगळी भगर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायला मी मोजूनच घेतलेलं आहे. ज्या कपाने गरम करायला ठेवलंय पाणी त्याच कपाने मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला छान असं भगर आणि साबुदाणा वाटून घ्यायचा आहे. तर हे पहा मी थोडंसं पाणी घालून भगर छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे. लगेच एखाद्या भांड्यात काढून घेऊया. तर वाटून घेतलेली भगर मी सगळी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे. लगेच साबुदाणा सुद्धा वाटून घ्यायचा. सगळं साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि छान बारीक असा वाटून घ्यायचा. तर हे पहा मी साबुदाणा सुद्धा छान बारीक असा वाटून घेतला आहे आणि भगर आणि साबुदाणा वाटून घेण्यासाठी मी बरोबर 1 कप पाणी घेतलेलं ते सगळं मला लागलेलं आहे आणि आपण गरम करायला 6 कप पाणी ठेवलेलं आणि आता वाटून घेतलेलं मिश्रण सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं. तर हे पहा मी सगळं मिश्रण छान एकत्र करून घेतलं आहे आणि तोपर्यंत पाणी सुद्धा चांगलं गरम झालंय. लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ज्या अगोदर आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने एकसारखं त्याला हलवीत राहायचं. तर हे पहा असं एका हाताने मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने एकसारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. गॅस इथं बारीकच ठेवायचा. तर सगळं मिश्रण मी कढईमध्ये घातलं आहे आणि आता एकसारखं याला हलवीत राहायचं. मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत. मिश्रण एकदा सगळं घातलं की परत थोडासा गॅस वाढवला तरी सुद्धा चालेल. तर इथं मी पातेलं थोडंसं धुवून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. फक्त 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलं नाहीये. आणि हे पहा हळूहळू चांगलं घट्ट व्हायला लागलेलं आहे मिश्रण. मिश्रण घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 3 ते 4 मिनिटं लागतं. तर हे पहा मी एकसारखं 3 ते 4 मिनिटं मिश्रण हलवून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर इथं पळीने पाहायचं थोडंसं घट्ट पातळ आणि तुम्हाला जर वाटलं मिश्रण थोडंसं घट्ट आहे
तर इथं तुम्ही थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता. घट्ट वाटलं तरच पाणी घालायचं आणि पाणी घालताना गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. तर मला पाणी घालायची ह्याच्यामध्ये गरज नाहीये. तर लगेच आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 6 ते 7 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं आणि झाकण ठेवलं की तिथंच जवळच थांबायचं, कारण हे मिश्रण वरती येऊ शकतं. त्यामुळे एक झाकण ठेवलं की मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा आणि लक्ष ठेवायचं म्हणजे मिश्रण वरती येणार नाही. तर हे पहा मी 6-7 मिनिटं झाकण ठेवून मिश्रण शिजवून घेतलं आहे आणि अजून 2-3 मिनिटं मिश्रण आपण शिजवून घेऊया. तर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आणि हे पहा मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही हे मिश्रण. तर सगळे मिळून आपल्याला झाकण न ठेवता आणि झाकण ठेवून 14 ते 15 मिनिटं मिश्रण शिजवून घ्यायचं आणि तुमचं जर भगर आणि साबुदाणा जास्त असेल तर शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल. आपण किती प्रमाणात भगर आणि साबुदाणा घेतला आहे तेवढा थोडासा कमी जास्त शिजायसाठी वेळ लागतो. तर मस्त असं 14-15 मिनिटात मिश्रण शिजवून तयार झालेलं आहे. तर इथं गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या एखाद्या पातेल्यात थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं म्हणजे गरम राहतं. तर हे पहा इथं मी पातेल्यामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलं आहे. लगेच आता पापड बनवून घेऊया. पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि त्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आणि हे पहा असे मस्त पापड बनवून घ्यायचे आणि हे पापड जास्त पातळ बनवायचे नाही. वाळल्याच्या नंतर एकदम मस्त पातळ होते. त्यामुळे असे मध्यमच पापड बनवून घ्यायचे. एकदम जास्त जर पातळ हे पापड आपण बनवले तर प्लास्टिकला चिटकू शकतात. त्यामुळे मध्यम असे पापड बनवून घ्यायचे. तर हे पहा मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. तर हे पापड आता आपल्याला 2 ते 3 दिवस चांगले उन्हामध्ये वाळून घ्यायचे तर पापड चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतात. तर हे पहा इथं मी 2 दिवस पापड चांगले वाळून घेतलेले आहेत आणि असे कडक पापड वाळून घ्यायचे. तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते. त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पहा किती मस्त असा पापड फुगलेला आहे. दुप्पट तिप्पट हे पापड फुगतात आणि मस्त खुसखुशीत सुद्धा होतात. मी हे पापड फक्त मीठ घालून बनवलेले आहेत. तुमच्याकडे जर उपवासाला जिरे चालत असले तर थोडेसे जिरे घातले ह्याच्यामध्ये तरी सुद्धा चालेल किंवा लाल मिरची थोडीशी जाडसर कुटून घालायची. मस्त लागतात पापड खायला खमंग. किंवा काहीच नाही घातलं आणि फक्त मीठ घालून बनवले तरी सुद्धा खूप छान लागते ते पापड खायला. तर हे पहा इथं मी थोडेसे पापड तळून घेतले आहेत आणि किती मस्त फुगलेत पहा. मस्त फुगलेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा असे झटपट होणारे भगर आणि साबुदाण्याचे पापड नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.